स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय दिवशी मित्रांनो व सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळचा टाईम आहे मित्रांनो, पण पाऊस असा लागून राहिला ना आहे ना, तुम्हाला काय सांगू. सकाळपासून पाऊस चालू झाला आहे. या बघा सगळीकडे वल्ल वल्ल, हे बघा इकडे सर्व वल्ल झालंय आणि बारीक पाऊस चालूच आहे. आता आज काय कुठं गेलो पण नाही मित्रांनो पावसामुळं. कसं आहे, पाऊस असल्यामुळं कुठं जाऊ पण नाही वाटत. आणि हे बघा इकडं पाण्याचं पाईपचं चाललंय वरून, टेरेसचं पाणी मित्रांनो हे पडत असतं. हे बघा, हा बघा इथं उतरत आहे पाणी. आपल्या पेरूच्या झाडाला पेरू पण आलेत मित्रांनो, बारीक बारीक, एवढे मोठे नाही पण आलेत बऱ्यापैकी. तिकडे बघा मित्रांनो, आपलं पत्रा तिकडं टाकलाय ते उचलून घ्यायचं. आणि हे पपईचे झाडं बघा किती मोठे झालेत. आता पपई पण आलेत, त्याला फुलं पण आलेत, भरपूर पपई आलेत. हे बघा छान असं. आणि पावसाचं वातावरण म्हटल्यावर छानच वाटतंय मित्रांनो, कारण की आता पावसाचे दिवस म्हटल्यावर एकदम मस्त वातावरण असतं. आणि ह्या दिवसात फिरायला जायला पाहिजे, पण फिरायला जायला काही जमत नाही. जायचं चालू आहे बरं का, पण आपल्याला जमतं का नाही जायला बघू आता, आहे का नाही. बघा तुम्हाला इकडे दाखवतो, हे बघा लिंब बघा कसे खाली पडलेत. सर्व लिंब पडून चाललेत मित्रांनो. कसं त्या दिवशी नेले होते मी बाजारामध्ये विकायला, विकले बरेच जण, काय घरी घेऊन आलो, कारण की परवडतच नाही मित्रांनो विकायला. त्याच्यापेक्षा पाहुण्या रावळ्यांना वाटून दिलेलं आहे ना, तेवढं त्यांना तरी बरं वाटेल, आहे की नाही. बघा इकडं झाडं बघा, झाडाची फुलं बघा किती छान दिसतं. आणि पाणी जर म्हणजे पाऊस जर झाला ना, तर झाडांवरची घाण आहे ना धूळ वगैरे धुवून जाते. आणि अजून त्यांना हिरवापणा येतोय. ते नारळ ह्या बघा, हे चेरीचं झाड आणि त्यांना किती छान वाटतंय. एक नंबर झालं मित्रांनो. म्हटलं तिकडे जावं फिरायला, तिकडं जायचं होतं मला, रोडकडे जायचं होतं मित्रांनो, ते तिकडं रोडकडं. पण काय पाऊसच लागलाय, त्याच्यामुळं काय पाय मोकळे करायला जायला जमाना. पाऊस उघडल्यावर जाऊ तिकडे, चक्कर मारू एखादा जमलं तर. आता कसं बाळ बिळ उठलं तर त्याच्यापाशीच खेळा वगैरे लागेल त्याच्यासोबत. कसं ना, तर एकटा असला ना तर रडतोय तो, त्याला करमत नाही. इथं मम्मी ते नसले ना तर बरं असते. लिंबू उचलून घ्यावं लागतील बरं का. ते बघा तिकडे वाळूच्या गंजाचे तिकडे पण पडलेत, आपल्याला वाळू पण घ्यावं लागेल. कारण की मिस्त्री मित्रांनो महिना झाले तसे कामावर जे आहे ना, त्यांना पैसे जास्त झालेत. आपण एवढे पैसे देतो तरी येईनात कामावर. आता गाठ झाली ना, त्याला पहिलं कामावर बोलावं लागेल. ह्या बघा इकडं हे खडवण पडलंय वाळूचं, एवढं खडवण निघलं होतं. तिथं गंज होता आपला, तिथं बाटली पडलेली पाणी, तिथं गंज होता मित्रांनो. एवढं खडवण पडलं, हे गज आणून इथं पडले तसेच. तिथं बघा ते इकडं काय खडवण पडलं, इकडं नुसतं नासधूस करतात. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली, टेरेसवर आलो होतो, कारण की बऱ्याच दिवसापासून टेरेसवर काय आलेलो नव्हतं मित्रांनो. कारण की पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळं काय दिवसभर आज कुठंच गेलो नाही, घरीच होतो. आणि कसं रोडला जायचं होतं मित्रांनो फिरायला, पण तिकडं पण गेलो नाही. कसं रोडकडं पण वल्ल वल्ल झालेलं आहे मित्रांनो सगळीकडेच. त्या बघा तिकडे टेम्पो उभा आहे, म्हटलं तिकडं पाय मोकळं करायला जात असतो, पण रस्त्यावर एकदम पाणी वगैरे साचलेलं आहे, त्याच्यामुळं नाही गेलो तिकडं. बघा तिकडे सगळं ऊस वगैरे मोठे झालेत मित्रांनो. कसं आता ऊसाचं भेव पण वाटतंय, काय अडचण झाली म्हणजे वाघा वगैरेचं भेवच असतंय इकडं. वाघ येत असतात मित्रांनो, बिबट्या घरामाग आसपास हे शेत वगैरे दिसतंय मित्रांनो, इकडं बिबट्या वगैरे ना फिरत असतात. कारण की ते लय भीती येतं, दुसऱ्याची कशाचीच नाही बरं का, पण वाघ वगैरे येत असतात. वर येऊन बघितलं मित्रांनो, या बघा बऱ्याच दिवसापासून वर आलंच नव्हतं. सिमेंट होतं थोडंफार, फार दगड होऊन गेलंय त्याचं. हे बघा हे मटेरियल तसं पडलेलं आहे. करेक्ट महिना झालाय आता मित्रांनो, तसं काम बंद आहे मित्रांनो. कारण की आता आपल्याला तर काय अडचण नाही, पण कसं आहे, जे करतात ना तेच महिन्यापासून कामावर आले नाही. या बघा काम एवढं स्लॅब लेवलला येऊन थांबलंय. हे मटेरियल त्यांचं इथं पडलेलं आहे, प्लेट आणि ते हे बघा कोपऱ्यात एकदम. आणि इथं पाणी वगैरे साचतंय. बघू त्याच्याकडे जाऊन बघू, आला तर ठीक, आता दुसराच गवंडी बघावं लागेल. त्या बघा तिथं एक एवढं ठुलंय फक्त.
एकखटी मित्रांनो भरपूर कामं धरते ते आणि येत नाही कामावर, त्याच्यामुळं आपले नुकसान होते, त्यांचं काय होत नाही बरं का. एवढं तर क्लिअर असतंय, कारण की पावसाचे दिवस याला पाणी पण बसलं असतं. आणि इथं दरवाजा आहे ना मित्रांनो, हा इथं एक दरवाजा आहे असा, तो दिसणार नाही तुम्हाला, खाली गेलं ना एखाद्या दिवशी दाखवतो. हे बघा, ह्या इथं दरवाजा दिसतोय ना, तो दरवाज्यातून मित्रांनो आपले किडकं वगैरे घरात येत असते, त्याचे एकदम प्रॉब्लेम झालाय. त्याच्यासाठी एकदम पटकन जर झालं नाही पॅक, तर काय अडचण नाही यायची, लगेच आपण प्लास्टर वगैरे काय असेल ते एकदम पॅक करून घेऊ. कारण की आपल्या घरात छोटं बाळ असल्यामुळे ना त्याची लय भीती असते, कारण की काटा हिंडत असतो मित्रांनो, अडचण भरपूर आहे. शेती म्हटल्यावर आसपास त्यांचं लय भेव असते मित्रांनो. बघा सर्वकडं आता लावलेलं आहे, सोयाबीन लावली मित्रांनो पुढच्या रानामध्ये बरं का. सोयाबीनचं रान, याच्यात काय लावलेलं आहे काय नाही, याच्यात काहीतरी लावलेलं कपाशी लावली वाटतं, कारण की बऱ्याच दिवसापासून वर आलं नाही, त्याच्यामुळं बदलून गेलंय. तरी 2-1 आठवडे झाले असतील मित्रांनो, आणि आठवड्याभर पाऊस पण, हवा आबळ कसं आलेलं आहे, संध्याकाळी पण पाऊस येईल. ही नळी बघा अशीच पडली, घरात टाकली होती पण फरची स्वच्छ करून घेतली मित्रांनो, त्याच्यामुळे ना सर्व घर बाहेर काढलं. हे बघा ॲसिडने धुवून घेतले, ते केमिकल आणलं होतं पण त्याने काय स्पष्ट काय व्यवस्थित निघली नाही, त्याच्यामुळे ना ते आणावंच लागलं. आणि सोऱ्या बघा मित्रांनो, हा सोऱ्या बघा गंजून चाललाय, याला मध्ये ठेवावं लागेल ना, तर पावसाने खराब होऊन जायचा. हा मित्रांनो 2,500चा सोऱ्या बनवून घेतला होता हा मी, हे टेबल आणि तीन मध्येच ठेवावं लागेल मित्रांनो. शेजारीच भजनाचा कार्यक्रम आहे समोरच आपल्या, त्याच्यामुळं काय भजनचा आवाज येतोय. या बघा समोर घर दिसतंय ना, तिथं भजनचा कार्यक्रम आहे. आता देवीचा महिना चालू आहे, त्याच्यामुळं भजन वगैरे. तर मित्रांनो असो, आता ह्या बघा इकडं किती मस्त वातावरण झालंय, आबळ बघा दाटून आलेलं आहे आबळ, पाऊस येईलच आता. पाऊस आला म्हणजे एकदम बेकार, पाणीच पाणी होऊन जाईल. दुपारी भरपूर पाऊस झाला बरं का. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो. उद्या लवकरच जायचं आहे मित्रांनो एक ठिकाणी आपल्याला, तरी 10-10:30ला निघायचं आहे. तर आजचा ब्लॉग मित्रांनो आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, व सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र सर्वांना.